आमची चौथी आणि शेवटची सफारी सकाळची होती. चौथ्या सफारीसाठी आम्ही जरा लवकरच पोचलो. गेट समोर पहिली गाडी आमचीच होती. रोज 2 ते 3 लेपर्ड्सची सायटिंग असणाऱ्या झालानामध्ये आम्हाला फक्त कालच्या सफारीत राणाची सुंदर सायटिंग झाली होती आणि याचमुळे चौहान सर थोडे अस्वस्थ होते. आमच्या सफारीची सुरुवात आम्ही झोन 2 ने केली. इथे आमचे स्वागत हरणांनी केले. थोडे पुढे जाताच एक लांडोर आपल्या पिल्लांसह फिरताना दिसली. मोराची पिल्ले आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. झोन 2 ची मुसाफिरी सुरू झाली. आम्हाला कोणीतरी सांगितलं की इथे क्लिओपात्रा नावाची फिमेल लेपर्ड दिसली. आम्ही पूर्ण झोन 2 पालथा घातला, पण तिचा काही सुगावा लागला नाही. पण इथे बऱ्याचशा वेगवेगळ्या पक्ष्यांचे दर्शन झाले. एवढ्यात आमच्या ड्रायव्हरला एका दुसऱ्या ड्रायव्हरचा कॉल आला. राणा म्हणे शिकारौदीच्या रस्त्यावर चालतोय. आम्ही शिकारौदीला जाण्यासाठी गाडी पळवली. शिकारौदीचं तिकीट तर आधीच काढलेलं होतं. आम्ही तिथे पोचतो तोच राणा डाव्या बाजूच्या झाडीत खाली उतरला. झाडी गर्द असल्यामुळे फक्त पानांचा आवाज येत होता, पण तो काही दिसला नाही. राणा ज्या दिशेने उतरला तिथे सगळ्या जिप्सींनी आपला मोर्चा वळवला. साधारण राणा उतरला त्या एरियात सगळ्या जिप्सी पसरल्या, एकमेकांपासून थोड्या थोड्या अंतरावर वेगवेगळ्या दिशांना. ज्याला राणा पहिला दिसणार त्याला जॅकपॉट. आम्ही राणाची वाट बघत एका बोरीच्या झाडासमोर थांबलो. बराच वेळ गेला. आता हळूहळू आमचे पेशन्स कमी व्हायला लागले होते. जवळपास सगळ्या गाड्या निघून गेल्या, पण आम्ही तिथून न हलण्याचे ठरवले होते. अशी ही आमची शेवटचीच सफारी होती. म्हटलं बघूया शेवटपर्यंत थांबून. आम्ही सुरेंद्र सरांचा इंटरव्ह्यू देखील घेतला. इंटरव्ह्यूची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थोड्या वेळाने आम्ही देखील गाडी फिरवून गेटच्या दिशेने निघालो. थोडे पुढे जाताच आमच्या ड्रायव्हरने गाडी एकदम थांबवली. बघतो तर काय, राणा आमच्या समोरच्या त्या झाडावर पाय सोडून बसला होता. एवढ्या जिप्सीस त्या झाडाच्या बाजूने गेल्या, पण त्या गर्द झाडीमुळे कोणालाच पटकन कळले नाही. आम्ही लगेच कॅमेरा घेऊन सज्ज झालो आणि त्याचे फोटो घेण्यास सुरुवात केली. त्याला बघण्याच्या नादात आम्ही त्या झाडाच्या जास्त जवळ पोचलो. तो रोखून आमच्याकडे बघत होता. तो आमच्यापासून फक्त काही हात लांब होता. तो झाडावर आणि आम्ही झाडाखाली.
या आधीही आम्ही असा थरारक अनुभव रणथंबोरला घेतला होता, पण तेव्हा बिबळ्या वाघाला घाबरून झाडावर चढला होता आणि इथे इथे हा पठ्ठ्या आराम करत पहुडला होता. आम्ही झाडाच्या दुसऱ्या बाजूला गेलो, तरी त्याची नजर काही बदलली नाही. यावेळी शैवी त्याच्या बाजूला होती. आम्हाला दोघांनाही पहिल्यांदाच एका बिबळ्याची भीती वाटली. आमच्या सफारीची वेळ संपत आली होती. आम्ही गाडी एक्झिट गेटकडे वळवली. झालानाच्या शेवटच्या सफारीचा असा अंत होईल असं वाटलं नव्हतं. त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओज कॅमेऱ्यामध्ये आणि त्याच्या आठवणी मनामध्ये कैद करत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.